आत्या तुम्ही काय बोलताय? आपली आपली मीरा चोरी करेल? नाही हो, अहो, ही माझी करवली होणार आहे. मला लहान बहिणीसारखी. नाही नाही, आपली मीरा चोरी नाही करू शकत. हा विषय आपण इथेच थांबूयात. आपण परत एकदा नीट सर्च करूयात. नाही अथर्व, अरे सर्च काय करायचं त्याच्यामध्ये? हे बघ, आता मी तुला सांगते. हा, त्या दिवशी मंगळसूत्र आम्ही ठेवायला आलो होतो ना, म्हणजे तेव्हा मी आणि मायाच होतो तिथे. आम्ही त्या आरशाच्या इथे मंगळसूत्र ठेवलं आणि आम्ही गेलो बाहेर. बरं, थोड्या वेळाने परत आलो तर मीरा इथे दारात उभी. आम्ही तिला विचारलं की काय इथे काय करतेस, तू त्याच्यावर घाबरली. ती काही उत्तरच देईना. आता तुम्हाला सांग, आपण दोघं एकत्र होतो की नाही ती साडी लपवताना? म्हणजे मला माहिती होतं ना, आठवत आहे का तुला? हा, म्हणून मला असं वाटतंय की आता आपण मीराच्या खोलीची झडती घेऊया. आत्या, मीराच्या रूमची झडती घ्यायची काही गरज नाही. अरे असं काय करतोयस? पण मग खरं खोटं कळणार कसं? आत्या, हे जरा अति होतंय, प्लीज. बरं बरं, आपण असं करूया. माझं जर खोटं ठरलं हा, तर मी त्या क्षणी हे घर सोडून निघून जाईल. मम्मा, ऐक ना. आणि जर समजा माझं खरं ठरलं तर मीराचं काय करायचं हे तुम्ही आत्ता ठरवा. आत्यांना वाटते तर घेऊ दे त्यांना माझ्या खोलीची झडती. मीरा, काय बोलतेस तू? हे तुझ्यासोबत हे असं वागणं म्हणजे तुझ्यावर अविश्वास दाखवणं. नाही नाही, हे बघा, माझी हिंमत नाही होणार मीराच्या रूम मध्ये जायची. बरं माया, तू बस इथेच, तू येऊ नकोस. हा, आम्ही दोघं जातो. आम्ही सगळे जातो. चल रे अजित. आत्या, ऐक माझं. आत्या, मी खरंच इथेच ठेवलेला तू दागिना. या बघा, तुम्हाला इथे काही सापडतंय का? आणि हो, माझ्या खोलीची झडती घेतली म्हणून मला वाईट वाटणार नाहीये. चल. मीरा, अगं मी सांगतेय ना, इथे शोधाशोध करायची काहीच गरज नाहीये. जाऊ द्या अनन्याताई, कर नाही त्याला डर कशाला. काही नाही. आत्या, शोधा तुम्ही. नाही नाही, शोधणारच आहे. तू सांगू नको मला. खरं म्हटलं तर माझी चूक झाली. माझ्याकडूनच तो दागिना कुठेतरी पडला असणार आहे. म्हटलं सून म्हणून या घराची जबाबदारी घे, पण आता मंजिरी मॅडम मलाच केअरलेस म्हणणार. त्यांना जेव्हा ही गोष्ट माहिती पडेल ना, तेव्हा त्या खूप रागवणार आहेत माझ्यावर. खूप जास्त रागवणार आहेत. पण मी काही बोलू पण शकत नाही, कारण की त्या बरोबर आहेत. How could I be so careless? माया, काम डाऊन प्लीज, काम डाऊन. मी आईला सगळी सिच्युएशन समजावून सांगतो, ती नाही रागवणार तुझी. ओके, मी बोलतो तिच्याशी. रिअली थँक्यू. तू सगळं सांभाळून घेतोस, पण मला काळजी घ्यायला पाहिजे होती ना. डोंट वरी, मी काम डाऊन. ओके, मी बोलतो तिच्या. तर मग मला खूप टेन्शन आलं. म्हणजे मॅडमला हे सगळं नाही आवडणार आहे. त्या खूप रागवणार आहेत. मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. माया, इट्स ओके, काम डाऊन, रिलॅक्स. मीरा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या. आय एम डॅम शुअर तू असं काहीच नाही करणार. आत्या आणि अजितला शोधू दे, नाही सापडणार आहे इथे दागिने.
अगं बाई, चोर सापडला. ठुशी, ठुशी सापडली आहे. काय ग? हा, ही सोन्याहून पिवळी ठुशी तुझ्या खोलीत कशी आली? लाज नाही वाटत तुला? आमच्याच घरचं अन्न खातेस आणि आमच्याच घरात चोरी करतेस तू. अगं शरम वाटली पाहिजे तुला. तुझे काका पुजारी आहेत ना, आणि तू हे असले धंदे करतेस? अनन्या, ही तीच ठुशी आहे आणि मीरा चोर आहे. त्याच्यात काय एवढं? माया मॅडम, मॅडम ते डेकोरेशनचं काम सगळं पूर्ण केलंय बरं का मी. मी आपल्या ज्वेलरकडे जाऊन येतो आणि सेम दागिनीची ऑर्डर परत देतो. नाही अथर्व, नको. अरे खूप महाग पडेल ते सगळं. माया, डोंट वरी अबाउट इट. तोवर जर तुझा दागिना सापडला तर ही ऑर्डर परत कॅन्सल करता येईल आपल्याला. ओके ओके. येतो. काय तुमचं थर्ड क्लास टायमिंग आहे दोघांचा. ठीक आहे, वेळ यायची. सॉरी माया मॅडम, आम्हाला काय माहिती इथे तुमचा रोमॅन्टिक सीन चालू आहे म्हणून. शट अप. फालतू. बोल ना आता. बोलत का नाहीयेस तू? वाचा बसली का दाखिली? मायाची ही ठुशी तुझ्याकडे आलीच कशी? आत्या, मला नाही माहिती ही ठुशी इथे कशी आली ते. मी सांगते ना कशी आली. मी सांगते ना. मंजिरी वहिनी ही ठुशी जेव्हा मायाला देत होती ना, तेव्हा तुझी नजर पडली त्याच्यावर. तिथे मी साळसूतपणाचा आव आणत होतीस आणि बरोबर डल्ला मारलास ना. आत्या, आत्या असं काहीच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. का विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? तुझी तुझ्या रूम मध्ये सापडली आहे, चोरी तू केलीस, विषय संपला. अनन्या, आता बोल. काय म्हणत होतीस तू? ही चोरी करणार नाही म्हणून दिलासा देत होतीस ना तिला, की तुझ्या खोलीत काहीच सापडणार नाही म्हणून. बघितलंस ना, शेवटी हीच चोर निघाली आहे. आत्या, माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही चोरली ही ठुशी. अनन्याताई, हे बघा, मी सकाळपासून ना मायाताईंच्या खोलीपाशी गेली सुद्धा नाही. अगं प्रूफ काय या गोष्टीचा? मी सांगतेय ना अनन्याताई. अनन्याला काय सांगतेस ग? मायाने तुला करवली म्हणून लग्नात उभं करायचं ठरवलं होतं आणि तू काय केलंस? चांगले पांग फेडलेस का? छे 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 छे. तू चल आता मायाकडे चल आणि याचं उत्तर तेच. हौस आहे ना तुला एवढी चोरी करायची? तू चल केली चोरी. अगं चाल, बरोबर दाखवते तुला. चल ये. आत्या, ऐका ना. चल तिकडे. मीरा, अहो काय करता तुम्ही आत्या? ही तुझी गुन्हेगार आहे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माया, विश्वास होता ना तुझा हिच्यावर? बहीण मानत होतेस तिला. या तुझ्या बहिणीनी केसाने गळा कापलाय तुझा. ही ठुशी तिच्याच खोलीत सापडली. व्हॉट? मीरा, हे खरंय? माहिती अहो, मी नाही घेतला तुमचा दागिना. मला तर माहित पण नाही की तो दागिना कुठे ठेवला होता तुम्ही. खोटं बोलतेस? आणि काय ग, तुला विचारून ठेवायला हवे होते तिने दागिने? म्हणजे काय सगळेच लंपास केले असतेस? आत्या, मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाहीये. मला काहीच माहित नाहीये.
मग तुझ्या रूम मध्ये दागिना काय आम्ही ठेवला होता? अनन्या, अगं तू बोल की, तू होतीस की आमच्या बरोबर मीराच्या खोलीत. सांग, तिच्याच खोलीत नाही तुशी सापडली, सांग की. ठुशी मीराच्याच खोलीत होती, पण माझं काय. पण बिन काही नाही, मीराची नजरच होती मायाच्या दागिन्यांवरती. म्हणून तिने खोलीत कोणी नसताना ना बरोबर डाव साधला. मीरा, असं का केलंस ग तू? हा, अगं तू मला म्हणाली असतीस, मी स्वतःहून तो दागिना तुला दिला असता. मायाताई, हो मी खरंच सांगते, माझ्या असं कधी स्वप्नात पण आलं नाही. शी, मायाचा विश्वासघात करताना तुला लाज कशी नाही वाटली ग? अरे 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 मीरा, अगं मीरा, देवाला तरी घाबरायचं होतंस ना ग. अगं ज्या घराने आसरा दिला त्याच घरात चोरी केलीस तू. छे. चोरी? बाबा बाबा बाबा, खतरनाक विषय. आम्ही स्वप्नात पण करणार नाही काय मदन भाऊ? अगं मीरा, तुझ्या आधीपासून या घरात मी आणि पिऱ्या राहतोय, पण स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही ह्या घरात चोरी करावी म्हणून. अगं जे मिळतंय ना आम्हाला त्यात आम्ही समाधानी राहतोय नेहमी. हे अनन्या मॅडम, बघा बघा बघा, आता तुम्हीच बघा काय ते. मदन दादा, मी 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 खरंच सांगते, मी नाही केली चोरी. तुझ्यासारखी खोटारडी मुलगी अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. आत्या, बस कर ना, मिळालाय ना दागिना, सोडून दे ना विषय. अरे अनन्या, असं कसं सोडून दे म्हणतेस तू? चूक केली आहे तिने, दागिना चोरला ही चूक केली आहे तिने. अजिबात सोडायचं नाही तिला. या गुन्ह्याला अजिबात माफी मिळणार नाहीये. तिला पोलिसांच्या हवाले करायचं म्हणजे करायचं. आत्या, मदन, तू थांब जरा. मदन, एक काम कर, पोलिसांना फोन करतो. मी आता पोलिसांना फोन करतो. तुला तर आता सोडणारच नाही मी. मीरा, हे काय केलंस तू? मी जिथं आता ना वाटच लावतो, बरोबरच करतो. मदन मदन मदन, थांब. हे बघ, पोलिसांना यात इन्व्हॉल्व करायची काहीच गरज नाहीये. आपण बघूया ना ते. आणि एवढा मोठा मॅटर नाहीये तो. अरे वा, असं कसं नाहीये? अहो, घरात चोरी केलीये, ती पण एका मोलकरणीने. हे बघ, तो दागिना मीराच्या खोलीत कसा गेला ना ते आपण शोधूया. तू नको करूस त्यांना इन्व्हॉल्व. अरे बापरे, कशाला इन्व्हॉल्व करतोय म्हणजे? अहो, ही चोरी नाहीये, विश्वासघात आहे. अहो, त्या मंजिरी मॅडमचा आणि दादासाहेबांचा किती विश्वास आहे त्या मीरावर. नाही, तिला शिक्षा झालीच पाहिजे. काय म्हणालास? कोणी चोरी केली? ती गरीबासारखी दिसते ती मीरा. तिनं चोरी केली या घरात. उगाच काहीतरी बोलू नकोस मदन. मीरा चोरी करू शकतच नाही. एक्झॅक्टली. हो माळी काका, उगाच काहीतरी बोलू नका. तुम्ही हे बाहेर गार्डनला पाणी घालताय ना, तेच करा. झाडं फुलं फुलवा. आतमध्ये घरात काय घडलंय ते तुम्हाला माहिती आहे काय? रोज काय घडतंय ते बघतोय ना मी. मीरा न विचारता कुणाच्याही वस्तूला हात लावणार नाही. हो माळी काका, मध्ये मध्ये तोंड खुपसू नका, समजलं ना? मी फोन करणार. अरे थांब, मीरा असला काही करणार नाही. मदन, हे बघ, तू ना खूप मोठा इश्यू करतोय याचा. तू उगाच ना याने प्रकरण चिघळेल. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. माया
मायाताई माझं ऐका ना, मी नाही केली चोरी. बोलू नकोस मीरा, ऐकून तरी घ्या. बोलू नकोस. मायाताई ऐका ना, ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचं दार नका. मला बोलायचं नाहीये तुझ्याशी, अजिबात बोलायचं नाहीये. मायाताई दार उघडा ना, माझ्याशी बोला एकदा प्लीज. तू जा इथून मीरा, मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. जा म्हणाले ना. मायाताई मी तुमचं दागिना का घेईन? मला नाही माहित. मला एवढंच माहित आहे की मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, एक शब्द बोलायचं नाहीये. तू जा इथून. मायाताई ऐका ना, मी तुमचा दागिना का घेईन? मला माहितीये की तो मानाचा दागिना आहे, त्याच्यावर माझं काहीच हक्क नाहीये. जाऊ दे मीरा, जाऊ दे. तुला सांगितलं ना, तू जा इथून. तुझं तोंडही बघायचं नाहीये मला. You have really hurt me. You have really hurt me. मायाताई बघा, असं नका करू. तुम्ही मला लहान बहीण म्हणालात ना, या बहिणीवरती एकदा विश्वास तर ठेवा. याच गोष्टीचा गैरफायदा उचललास तू. तुला मी माझी बहीण मानलं, याच गोष्टीचं वाईट वाटतंय मला. खरंच यू रिअली प्लेड विथ माय फिलिंग्स. माझ्या फिलिंग्सशी खेळलीस ग तू. माझी अंबिका असती ना, तर ती माझ्यासोबत असं कधीच वागली नसती, कधीच वागली नसती. मायाताई हे बघा, मी काय करू ज्याने तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसेल? काहीच नाही, काहीच करू शकत नाहीस तू. विश्वासघात केलायस तू. मायाताई मी वेदाची शपथ घेते, मी नाही केली चोरी. माझं ऐका ना मीरा, प्लीज प्लीज मीरा. त्या बिचारीची खोटी शपथ घेऊ नकोस. तुझा खोटेपणा लपवण्यासाठी तिच्या आड लपू नकोस. मायाताई मी वेदाच्या आड लपत नाहीये. मी नाही केली चोरी. बास मीरा, बास. किती नाटकं करशील? आता मी मेले तरी मला तुझं तोंड बघायचं नाहीये. निघून जा, निघून जा इकडून. मायाताई तुम्हाला माझं तोंडही बघायचं नसेल तर मग मी या घरी
वेदा बाळा, तुझ्या बाबांचं आणि मायाताईंचं ना तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांच्याशी छान हसून खेळून राहायचं हा. आणि हो वेदा, आपल्या मंजिरी आईसाहेब, दादासाहेब, अनन्याताईचा ना खूप जीव आहे तुझ्यावर. त्यांचं मन दुखावेल असं कधीच वागू नकोस हं. आणि काळजी घ्या स्वतःची.